नमस्कार. कधीकधी आयुष्यात सर्वात मोठी ताकद ही बोलण्यात नसते, तर शांत राहण्यात असते. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं ही शहाणपणाची निशाणी नसते. उलट काही वेळा प्रतिक्रिया न देणं, शांत राहणं आणि स्वतःवर नियंत्रण ठेवणं हीच खरी शक्ती असते. कारण जो माणूस प्रत्येक छोट्या गोष्टीवर प्रतिक्रिया देतो, तो स्वतःचीच शांतता आणि ऊर्जा दोन्ही गमावतो. पण जो माणूस प्रत्येक वेळी प्रतिक्रिया देत नाही, तो स्वतःवर आणि आपल्या भावनांवर खरा ताबा ठेवतो. म्हणूनच आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, प्रतिक्रिया न देण्याची शक्ती. आणि अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आपण सगळ्यांनी आयुष्यात असे क्षण अनुभवलेत आहेत, जेव्हा कोणी आपल्याला मुद्दाम दुखावण्याचा प्रयत्न करतो. काही लोक आपल्याला चिडवतात आणि चूक नसतानाही आपल्यावर दोष टाकतात किंवा आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या क्षणी आपल्याला खूप राग येतो, मन दुखवतं आणि लगेच उत्तर द्यावंसं वाटतं. पण खरं पाहिलं तर अशा वेळी दिलेली प्रतिक्रिया आपल्याला जास्त नुकसान करून जाते. कारण जे लोक आपल्याला चिडवतात त्यांना आपल्या प्रतिक्रियेचीच वाट पाहत असते. जेव्हा आपण लगेच उत्तर देतो, तेव्हा आपण त्यांना हवं तेच देतो. त्यांना आनंद होतो की त्यांनी आपल्याला अस्वस्थ केलं. पण जर आपण शांत राहिलो, प्रतिक्रिया दिली नाही, तर त्यांची सगळी योजना फसते. त्यांना कळतं की हा माणूस इतका मजबूत आहे की याला शब्दांनी किंवा वागणुकीने हलवता येत नाही, आणि तेव्हाच तुमची खरी ताकद दिसायला लागते. महान लोकांच्या आयुष्यात पहिलं तर एक गोष्ट कायम दिसून येते. त्यांनी प्रत्येक टीकेला उत्तर दिलं नाही, प्रत्येक अपमानावर प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी आपला वेळ आणि ऊर्जा वाया घालण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं. कारण त्यांना माहीत होतं की प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. आपल्या समाजात एक मोठी चूक आपण वारंवार करतो. आपल्याला वाटतं की जर आपण लगेच उत्तर दिलं नाही तर लोक आपल्याला कमकुवत समजतील. पण सत्य अगदी उलटं आहे. जो माणूस प्रत्येक गोष्टीवर भांडतो, प्रत्येक टीकेवर प्रतिक्रिया देतो, तो खरं तर स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. पण जो माणूस शांत राहतो, योग्य वेळ येईपर्यंत काही बोलत नाही, तो माणूस मजबूत असतो. प्रतिक्रिया न देणे म्हणजे घाबरणे नाही. प्रतिक्रिया न देणे म्हणजे स्वतःची किंमत ओळखणं. कारण प्रत्येक वादात उतरायची गरज नसते. काही वेळा लोक तुमची परीक्षा घेत असतात. ते पाहत असतात की तुम्ही किती लवकर चिडता, किती लवकर अस्वस्थ होता. जर तुम्ही प्रत्येक वेळी प्रतिक्रिया दिली तर त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवणं खूप सोपं होतं. पण जर तुम्ही शांत राहिलात तर हळूहळू लोकांना कळायला लागतं की तुम्हाला उगाच त्रास देणं सोपं नाही. कारण तुमच्याकडे एक अशी शक्ती आहे जी खूप कमी लोकांकडे असते, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याची शक्ती. शांत राहण्याची ही शक्ती आयुष्यात एक मोठे फायदे देते. सर्वात पहिला फायदा म्हणजे तुमची मानसिक शांती टिकून राहते. जे लोक सतत भांडणात, वादात आणि प्रतिक्रियेमध्ये अडकलेले असतात ते कायम तणावात राहतात. त्यांचं मन कधीही शांत राहत नाही. पण जो माणूस प्रत्येक गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकतो, तो आयुष्यात खूप शांत आणि स्थिर राहतो. दुसरा मोठा फायदा म्हणजे तुमची प्रतिमा मजबूत होते. जेव्हा लोक पाहतात की तुम्ही उगाच वाद घालत नाही, प्रत्येक गोष्टीवर रागवत नाही, तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल आदर वाटायला लागतो. कारण संयम ही खूप मोठी ताकद आहे आणि संयम असलेले लोक समाजात नेहमी वेगळे दिसतात. तिसरा फायदा म्हणजे तुमची ऊर्जा वाचते. आपण दिवसभरात खूप गोष्टींना सामोरी जातो. जर
आपण प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया दिली, प्रत्येक शब्दावर विचार केला, प्रत्येक टीकेला उत्तर दिलं तर आपली सगळी ऊर्जा तिथेच संपून जाते. मग आपल्याकडे स्वतःच्या स्वप्नांसाठी आणि ध्येयासाठी ऊर्जा उरतच नाही. म्हणूनच यशस्वी लोक एक गोष्ट खूप चांगली समजतात. सगळ्या लढाया लढायच्या नसतात. काही लढाया दुर्लक्ष करून जिंकायच्या असतात. काही लोकांना उत्तर देण्यापेक्षा त्यांना दुर्लक्ष करणं ही सर्वात मोठी शिक्षा असते. कारण त्यांना तुमची प्रतिक्रिया हवी असते आणि जेव्हा ती मिळत नाही तेव्हा ते स्वतःच शांत होतात. आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही एक सवय नक्की लावा. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं बंद करा. काही लोक तुमच्या मागे बोलतील, काही तुमची थट्टा करतील, काही तुमच्या यशावर जळतील. पण तुम्ही प्रत्येकाला उत्तर देत बसाल तर आयुष्यभर फक्त त्यांनाच उत्तर देत राहाल. म्हणून लक्षात ठेवा, कधीकधी शांत राहणं म्हणजे हार मानणं नसतं. शांत राहणं म्हणजे स्वतःला मोठ्या गोष्टीसाठी जपणं असतं. कारण ज्याला स्वतःवर नियंत्रण ठेवता येतं त्याला जगात कोणीही सहज हरू शकत नाही. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की लोक आपल्याला मुद्दाम उचकवतात, आपल्याला चिडवतात, आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात. त्या क्षणी मनात राग उतरतो, शब्द ओठापर्यंत येतात आणि आपल्याला वाटतं की आता लगेच उत्तर दिलं पाहिजे. पण इथेच एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. प्रत्येक शब्दाला उत्तर देणं ही ताकद नसते, तर स्वतःला थांबवणं हीच खरी ताकद असते. जे लोक आयुष्यात मोठं काहीतरी करतात ते प्रत्येक गोष्ट छोट्या गोष्टीत अडकत नाही. कारण त्यांना माहिती असतं की जर आपण प्रत्येक टीकेला, प्रत्येक टोमण्याला उत्तर देत बसलो तर आपण आपल्या ध्येयापासून दूर जाऊ. म्हणून ते शांत राहतात, आपल्या कामावर लक्ष ठेवतात आणि वेळ आल्यावर त्यांचं यशच त्यांचं उत्तर बनतं. लोक अनेकदा तुमची परीक्षा घेत असतात. ते पाहतात की तुम्ही किती पटकन रागावता, किती पटकन दुखावता आणि किती पटकन प्रतिक्रिया देता. जर तुम्ही लगेच प्रतिक्रिया दिलीत तर त्यांना समजतं की तुम्हाला नियंत्रण करणं सोपं आहे. पण जर तुम्ही शांत राहिलात तर हळूहळू त्यांना कळतं की हा माणूस वेगळा आहे. हा माणूस शब्दावर नाही तर विचारावर चालतो. प्रतिक्रिया न देणं म्हणजे कमकुवतपणा नाही, उलट हा खूप मोठा आत्मविश्वास असतो. कारण त्याला स्वतःची किंमत माहिती असते. त्याला प्रत्येकाच्या मताचं महत्त्व देण्याची गरज नाही. तो माणूस जाणतो की प्रत्येक माणसाचं मत महत्त्वाचं नसतं. काही लोक फक्त आपल्याला खाली खेचण्यासाठी बोलत असतात. जगात 2 प्रकारचे लोक असतात. एक ते जे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देतात आणि दुसरे ते जे प्रत्येक परिस्थितीत शांतपणे राहतात. पहिले प्रकारचे लोक सतत तणावात राहतात, त्यांच्या मनात कायम अस्वस्थता असते. पण दुसऱ्या प्रकारचे लोक शांत राहतात, विचार करून निर्णय घेतात आणि त्यामुळे ते आयुष्यात खूप पुढे जातात. शांत राहण्याची ही सवय सुरुवातीला थोडी कठीण वाटते, कारण आपल्याला लगेच उत्तर देण्याची सवय लागलेली असते. पण हळूहळू जर आपण स्वतःला नियंत्रण करायला शिकलो तर आपल्या आयुष्यात खूप मोठा बदल घडतो. आपण जास्त शांत, जास्त स्थिर आणि जास्त मजबूत बनतो. कधीकधी लोक तुमच्याबद्दल चुकीचं बोलतील. काही लोक तुमच्या पाठीमागे टीका करतील. काही जण तुमच्या यशावर जळतील. पण जर तुम्ही प्रत्येकाला उत्तर देत बसलात तर तुम्ही तुमच्या वेळ आणि ऊर्जा वाया घालवाल. त्याऐवजी तुमच्या कामावर लक्ष द्या, तुमच्या स्वप्नावर लक्ष द्या. कारण शेवटी तुमचं यशच सर्वात मोठं उत्तर ठरेल. आयुष्यातील सर्वात मोठ्या लढाया या शब्दांनी जिंकल्या जात नाहीत, त्या संयमाने जिंकल्या जातात. जे लोक शांत राहून शिकतात तेच खऱ्या अर्थाने मजबूत बसतात. कारण त्यांना माहिती असतं की लोकांना कोणत्या वेळी बोलायचं आणि कोणत्या वेळी शांत राहायचं. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लोक तुमच्याशी जसं वागतात तसं वागणं तुमच्या हातात नसतं. पण तुम्ही कसं वागता
उत्तर देता हे पूर्णपणे तुमच्याच हातात असतं. आणि जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं बंद करता तेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य दुसऱ्यांच्या नियंत्रणातून बाहेर काढता. तुमच्या शांततेमध्ये खूप मोठी ताकद असते. कधीकधी तुमचं शांत राहणं लोकांना जास्त अस्वस्थ करतं, कारण त्यांना अपेक्षा असते की तुम्ही भांडलात, रागावला, प्रतिक्रिया द्याल. पण जेव्हा तुम्ही शांत राहता तेव्हा त्यांना समजतं की त्यांनी चुकीच्या माणसाला उचकवलं आहे. यशस्वी लोक एक गोष्ट खूप चांगली समजतात. सगळ्यांना खुश ठेवणं शक्य नसतं. काही लोक तुमच्यावर टीका करतीलच, पण जर तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर हळूहळू ते स्वतःच थांबतील. कारण त्यांना कळेल की त्यांच्या शब्दाचा तुमच्यावर काहीही परिणाम होत नाही. म्हणूनच आयुष्यात पुढे जायचं असेल तर ही एक सवय लावा. प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देणं थांबवा. काही गोष्टीकडे दुर्लक्ष करा. काही गोष्टी शांतपणे सहन करा आणि काही गोष्टी वेळेवर सोडून द्या. कारण वेळ हीच सर्वात मोठा न्यायाधीश असतं. आजपासून एक निर्णय घ्या. कोणी काहीही बोललं तरी लगेच प्रतिक्रिया देणार नाही. आधी शांतपणे विचार करणार. कारण जो माणूस स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तो आयुष्यात कोणतीही लढाई जिंकू शकतो. लक्षात ठेवा, आवाज करणे सोपे असते पण शांत राहणे खूप कठीण असते. आणि जे लोक हे कठीण काम करू शकतात तेच खऱ्या अर्थाने शक्तिशाली असतात. म्हणून स्वतःला मजबूत बनवा, संयम शिकू द्या आणि प्रतिक्रिया न देण्याची ही शक्ती आपल्या आयुष्यात आणा. कारण जेव्हा तुमच्याकडे ही शक्ती येते तेव्हा तुम्ही फक्त लोकांवर नाही तर स्वतःच्या आयुष्यावरही नियंत्रण मिळवाल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये शक्ती असं नक्कीच लिहा. धन्यवाद.